संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट दिल्यावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचा वाद आता चव्हाट्यावर आलाय। भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी निवडून येणाऱ्यांचं तिकीट कापलं असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केलाय, तर याला अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। तर रशीद मामू यांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी तीव्र विरोध केलेला होता, मात्र तरी देखील पक्ष नेतृत्वानं त्यांना उमेदवारी दिली। अंबादास दानवे यांनी त्यासाठी प्रयत्न केला आणि आता त्यामुळेच अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाद सुरू आहे। पक्षाचा काही म्हणणं नाही आहे। अंबादास दानवेंनी ऐकलं नाही। अंबादास दानवेंनी मी सांगितलं असताना सुद्धा त्यांनी मुद्दाम तिकीट दिलं। अंबादास दानवेला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाही आहे, जनतेतून जायचं नाही, त्याला पुढे खिडकीतून जायचं, म्हणून त्याला जनतेचं काही नाही। आज संभाजीनगरची जनता काय म्हणते तर विचारायला पाहिजे, त्यांनी माहिती घेतली पाहिजे। आज ते न माहिती घेता त्यांनी आपलं हे देऊन टाकलं। पण आज आम्ही हिंदुत्ववादी आहोत। मी जे कारण सांगितलं त्यावेळेस ते कारण सांगितलं होतं। आता मुद्दाम अंबादास दानवेंनी मी नाही म्हटलं तरी त्यांनी दिलं, हे मला स्पष्टपणे म्हणायचं वाटतं। मला असं वाटतं वेळ अतिशय कमी आहे। आता मीही खैरे साहेबांसारखंच कॅमेरासमोर बोलावं की नाही बोलावं असा माझ्या मनात नक्की प्रश्न आहे। पण ते 4 दिवसापूर्वीच खैरे साहेबांबरोबर आमचे जे त्या भागातले शहर प्रमुख आहेत त्यांनी 1 to 1 एक जागा निहाय चर्चा केलेली आहे। त्याच्यात त्यांनी काय सांगितलं त्याचं मार्क केलेल्या याद्या माझ्याकडे आहे आणि त्यांनी मार्क केलेले 99% अंमलबजावणी झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।